श्रीहरी जगतपिता दूर करी तो व्यथा, ऐका सत्यनारायणाची ही कथा. नमस्कार. जेतू जेतू हिंदू राष्ट्रम या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकत आहोत सत्यनारायणाची कथा. या कथेमध्ये आज आपण पाहूया अध्याय 4. नंतर साधू आनेने आपणास वाटेत विघ्न येऊ नयेत म्हणून ब्राह्मणास दक्षिणा देऊन आशीर्वाद घेतला आणि जावयासह स्वतःच्या नगरास गेला. तो साधू आणि काही थोडा दूर गेल्यावर संन्यास वेश धारण करणाऱ्या सत्यनारायण प्रभूंनी साधू आनेची परीक्षा करण्यासाठी, हे साधू, तुझ्या नौकेत काय आहे ते सांग, असा प्रश्न विचारला. परंतु धनाने उन्मत्त झालेले ते दोन्ही वाणी त्याची निंदा करून हसू लागले आणि म्हणाले, संन्याशी बुवा, आमचे द्रव्य नेण्याची तुमची इच्छा आहे काय? आमची नौका वेली आणि पाने यांनी भरलेली आहे. असे साधू आण्याचे उन्मत्तपणाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले, तुझे बोलणे खरे हो. असे बोलून संन्यास वेश धारण करणारे भगवान तेथून गेले. तेथून थोड्याच अंतरावर असलेल्या समुद्राच्या तीरावर बसले. संन्याशी दूर गेल्यावर साधू आनेने आपले नित्यकर्म केले व नौकेकडे गेला आणि पाहिले तर हलकेपणामुळे नौका वर आलेली पाहून साधू आणि आश्चर्यचकित झाला. नौकेत वेली व पाने पाहून तो साधू आणि मूर्छा येऊन जमिनीवर पडला. नंतर थोड्या वेळाने सावध होऊन चिंता करू लागला. त्यावेळी साधू आण्याचा जावई म्हणाला, महाराज, आपण शोक का करता? संन्याशाने जो आपणास शाप दिला त्यामुळेच हा सर्व प्रकार घडला आहे. तो संन्याशी पाहिजे ते करण्यास समर्थ आहे, म्हणून आपण त्याला शरण जाऊ, म्हणजे आपले सर्व मनोरथ पूर्ण होतील. असे जावयाचे भाषण ऐकून साधू आणि यतीजवळ गेला आणि त्यांना पाहून आदराने भक्तीने नमस्कार केला आणि म्हणाला, महाराज, मी जे आपल्याजवळ खोटे बोललो त्या अपराधाची क्षमा करा, असे म्हणून पुन्हा पुन्हा नमस्कार केला. तो साधू आणि अतिशय दुःखी झाला. संन्यास वेशधारी भगवान शोक करणाऱ्या साधू आण्याला म्हणाले, शोक करू नकोस, मी सांगतो ते ऐक. तू माझ्या पूजनाविषयी परांमुख आहेस, म्हणूनच माझ्या आज्ञेने तुला वारंवार दुःख प्राप्त झालेले आहे. हे ऐकून साधू आणि भगवंताची स्तुती करू लागला. साधू आणि म्हणाला, तुमच्या मायेने मोहित झालेले ब्रह्मादिक देवही तुमचे गुण रूप जाणू शकत नाहीत. हे प्रभो, हे आश्चर्य आहे. तुमच्या मायेने मोहित झालेला मी एक मूर्ख आहे. मी आपणास कसा जाणेन? माझ्यावर कृपा करा. मी यथाशक्ती आपले पूजन करीन. मी आपणास शरण आलो आहे. माझे रक्षण करा. माझे पूर्वीचे द्रव्य मला मिळावे. असे साधू आण्याचे भक्तिभावयुक्त वाक्य ऐकून भगवान संतुष्ट झाले आणि साधू आण्याला इच्छित वर देऊन अदृश्य झाले. नंतर साधू आण्याने नौकेवर जाऊन पाहिले. तो पूर्वीप्रमाणे नौका द्रव्याने भरलेली आहे असे त्याला दिसले. सत्यनारायणाच्या कृपेनेच हे सर्व मला मिळाले, असे म्हणून साधू आण्याने आपल्या बांधवांसह सत्यनारायणाचे यथासांग पूजन केले आणि सत्यनारायणाच्या कृपाप्रसादाने आनंदी झाला. प्रयत्नाने नौका नदीत लोटून आपल्या घरी गेला. नंतर साधू आणि जावयाला म्हणाला, ही पहा माझी रत्नपुरी नगरी. असे बोलून द्रव्याचे रक्षण करणारा एक दूत घरी पाठवला. तो दूत नगरात गेला. साधू आण्याच्या भार्येला पाहून त्याने नमस्कार केला. हात जोडून तिला अपेक्षित असणारे वाक्य बोलू लागला. तो म्हणाला, बांधव व पुष्कळ द्रव्य यासह साधू आणि जावयाला बरोबर घेऊन आपल्या नगराच्या जवळ आले आहेत. असे दूताचे वाक्य ऐकून आनंदी झालेल्या साधू आण्याच्या भार्येने मुलीला सत्यनारायणाची पूजा कर असे सांगितले. आपण लगेच पती दर्शनासाठी गेली. आईचे वाक्य ऐकून तिने सत्यनारायणाचे व्रत पूर्ण केले. परंतु प्रसाद भक्षण न करता पती दर्शनासाठी उत्सुक झालेली ती तशीच गेली. त्यामुळे रागावलेल्या सत्यनारायण प्रभूंनी तिचा पती असलेली नौका द्रव्यासह पाण्यात बुडवली. त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या कलावतीला तिचा पती दिसला नाही. त्यामुळे अत्यंत शोकाने विव्हळ होऊन ती रडत भूमीवर पडली. बुडालेली नौका, त्यामुळे दुःखी झालेली आपली कन्या पाहून भयभीत अंतःकरणाने साधू आणि नावाड्यासह हा काय चमत्कार, असे म्हणून विचार करू लागला. नंतर लीलावती आपल्या कन्येची ती अवस्था पाहून दुःखी झाली. आक्रोश करून आपल्या पतीला म्हणाली, अहो, एवढ्या थोड्या अवधीत नौकेसह कलावतीचा पती कसा अदृश्य झाला? कोणत्या देवाच्या अवकृपेमुळे हे झाले हे मला समजत नाही. नंतर तिने मुलीला पोटाशी धरले व रडू लागली.
इतक्यात पती नाहीसा झाल्याने दुःखी झालेल्या कलावतीने पतीच्या पादुका घेऊन सती जाण्याचा निश्चय केला. धार्मिक व सज्जन असा तो साधू आणि भार्येसह मुलीचे अशा प्रकारचे चरित्र पाहून अतिशोकाने संतप्त झाला आणि सत्यनारायणानेच नौका नाहीशी केली असेल, कारण त्याच्या मायेने मी मुग्ध झालो आहे. नंतर सर्वांना बोलावून साधुवाण्याने माझे मनोरथ पूर्ण झाल्यास मी सत्यनारायणाचे पूजन करीन असे सर्वांना सांगितले आणि सत्यनारायणाला पाहून पुन्हा पुन्हा साष्टांग नमस्कार घातले. तेव्हा दिनांचे रक्षण करणारे सत्यनारायण संतुष्ट झाले आणि भक्तप्रेमी भगवान आकाशवाणीने म्हणाले, हे साधो, तुझी कन्या प्रसादाचा त्याग करून आपल्या पतीच्या दर्शनासाठी आली आहे, म्हणून तिचा पती अदृश्य झाला. हे साधो, ही तुझी कन्या जर घरी जाऊन प्रसाद भक्षण करून येईल तर तिचा पती तिला प्राप्त होईल, यात शंका नाही. मुलीने तसे केले आणि पुन्हा बंदरात येऊन पाहते तो तिचा पती स्वजनांसह तिच्या दृष्टीस पडला. नंतर कलावती आपल्या पित्यास म्हणाली, आता लवकर घरी चला, उशीर का करता. मुलीचे हे वाक्य ऐकून तो साधू आणि अतिशय आनंदी झाला. त्याने यथाविधी सत्यनारायणाचे पूजन केले आणि नंतर तो साधू आणि धन व बांधव यांच्यासह आपल्या घरी गेला व प्रत्येक पौर्णिमा व मकर संक्रांत या दिवशी सत्यनारायणाचे पूजन करून या लोकी सुखी झाला. शेवटी सत्यनारायण प्रभूंचे सत्यलोकात तो गेला. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील 4था अध्याय संपूर्ण. बंधू भगिनींनो, सत्यनारायण कथेतील हा 4था अध्याय तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि यापुढील 5वा अध्याय ऐकण्यासाठी आपल्या जयतु जयतु हिंदुराष्ट्रम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन प्रेस करा. त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येतील. चला तर पुन्हा भेटू पुढील अध्यायामध्ये.